नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव. तुमचं स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी स्टेट बोर्ड सिरीज. बघा, आज आपण स्टेट बोर्ड सिरीजचा भाग 15वा किंवा आपल्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये जे आपण इयत्ता 11वीचं जुन्या पाठ्यक्रमाचं हिस्ट्रीचं बुक अभ्यासतोय, त्या अनुषंगाने काही मुद्दे डिस्कस करणार आहोत. बघा, वेळ न घालवता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, आजचा हा भाग असणार आहे, भाग 15वा असेल आणि आजच्या 15व्या भागाचा प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. बघा, प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी स्त्रियांच्या विकासाच्या आड येणारी पुरुष बंधने तोडण्यासाठी कायदे हवेत अशी भूमिका हिंदू लेडी या नावाने टाइम्स पत्रातून मांडले आहेत. बघा, इथं मुद्दा महत्वाचा काय आहे की स्त्रियांच्या विकासाच्या आड येणारी पुरुष बंधने तोडण्यासाठी कायदे हवेत अशी भूमिका मांडली आहे. कोणत्या नावाने मांडली आहे तर हिंदू लेडी या नावाने मांडली आहे. आणि कोणत्या वृत्तपत्रातून मांडली आहे तर टाइम्स या वृत्तपत्रातून मांडली. इथं 3 मुद्दे आहेत. बघा, ऑप्शन आहेत रखमाबाई सावे, ताराबाई शिंदे, जनक्का शिंदे, रमाबाई रानडे. बघा, आपण डिरेक्टली काय करूया, आपल्या पाठ्यपुस्तकातील त्या मुद्द्याकडे जाऊया जिथं तुम्हाला याचं उत्तर मिळून जाणार आहे. बघा, एकंदरीत भाग 15 मध्ये जो रिमेनिंग पोर्शन असेल इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या बुक मधला, तो पुढचा पोर्शन आहे किंवा पुढचा पार्ट आहे अन्य स्त्री समाज सुधारक. बघा, याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ताराबाई शिंदे, बघा त्यांचा जन्म 1840 ते 1990 आहे. ओके, त्यांनी आपले स्वतंत्र विचार मांडले, बरोबर का. आता याच्यामध्ये त्यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना या विषयावरती निबंध लिहिला, बरोबर का. आता पुढे अजून एक व्यक्तींचं म्हणजे स्त्री समाज सुधारकांचं नाव आहे डॉक्टर रखमाबाई. ओके, रखमाबाईंनी कृतिशील व स्त्री प्रश्नांच्या दृष्टीने विचार मांडले आणि स्त्रियांच्या विकासाच्या आड येणारी पुरुष बंधने आहेत ती तोडण्यासाठी कायदे हवेत अशी त्यांची भूमिका. आणि त्यांचे हे जे विचार आहेत, हे विचार त्यांनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स या वृत्तपत्रातून मांडल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा, डॉक्टर रखमाबाई सावे हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ताराबाई शिंदे की ज्या महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेल्या आहेत, ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत. सोबत पुढे बघा, या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला अजून एक मुद्दा लक्षात येतोय, वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बहीण जनक्का शिंदे यांचा सुद्धा बघा, यांच्या संदर्भात सुद्धा काही मुद्दे तुम्हाला इथं दिलेले आहेत. जसं की लहानपणीच त्यांचा विवाह झालाय, ओके, नवऱ्याशी न पटल्याने माहेरी आल्या आणि पुण्यात हुजूर पागा शाळेत, बघा, हुजूर पागा शाळेत जर तुम्ही पुण्याच्या पेठांमध्ये जर तुम्ही स्टडी करत असाल, ओके, सदाशिव पेठमध्ये वगैरे स्टडी करत असाल तर तुम्ही हुजूर पागा शाळेकडे त्या शाळेच्या समोरून नक्कीच गेले असणार आहेत. बघा, या हुजूर पागा शाळेमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय. पुढेच बघा, त्यांनी जनक्का शिंदे पनवेलला म्युनिसिपल शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम सुरू केल्याचं लक्षात येऊन जाणार आहे. हा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. बघा, त्यांनी विठ्ठलरामजी शिंदे की जे त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या इच्छेनुसार नोकरी सोडून त्यांच्या स्वतःच्या संस्थेत कार्य करू लागल्या. बघा, अस्पृश्य स्त्रियांमध्ये जागृती करण्याचं कार्य त्यांनी केलं. स्पृश्य अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1907 मध्ये निराश्रित सेवा सदनची स्थापना केली. हा मुद्दा तुमच्या एक्झामसाठी खूप महत्वाचा आहे. बघा, देवदासींचा प्रश्न सोडवणे, वाट चुकलेल्या तरुण मुलींना आधार देणे यासारखे कार्य त्यांनी हाती घेतल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. म्हणजे एकंदरीत या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण भरपूर मुद्दे डिस्कस केलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 रखमाबाई सावे यांनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स या वृत्तपत्रामध्ये स्त्रियांच्या विकासाच्या आड येणारी जी पुरुषांची बंधनं आहेत ती तोडण्यासाठी काही कायदे केले गेले पाहिजेत अशा प्रकारचं मत मांडले किंवा विचार मांडलेले आहेत. बघा, पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. खालील विधानांचा अभ्यास करा आणि योग्य विधानांचा पर्याय निवडा. अ, ब, क ही 3 विधानं दिलीत. बघा, विधवांच्या विवाहाला संमती देणारा कायदा 1856 मध्ये करण्यात आला. 1872 मध्ये नोंदणी विवाह कायदा, याला स्पेशल मॅरेज ऍक्ट असं मत करण्यात आलं असं म्हटलं जातं. 1838 मध्ये हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी हक्क या कायद्याने स्त्रियांचे मालमत्तेतील हक्क वाढवण्यात आले. एकंदरीत स्त्रियांशी निगडीत असणारे हे सर्व ऍक्ट आहेत, महिलांच्या अधिकाराशी निगडीत असणारे हे ऍक्ट आहेत. या 3 विधानांचे योग्य विधान आपल्याला निवडायचे. पहिला पर्याय सांगतो फक्त अ व ब योग्य, दुसरा पर्याय म्हणतोय फक्त ब योग्य, तिसरा पर्याय म्हणतोय ब व क योग्य आणि चौथा पर्याय म्हणतोय अ ब क म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य. बघा, वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिक कडे जाऊ. बघा, विविध कायदे व स्त्री जीवन, बरं का. आता एकंदरीत जे ब्रिटिशांनी
सुरू केलेलं जे इंग्रजी शिक्षण आहे, या इंग्रजी शिक्षणातून बघा विचारवंत समाजसुधारकांची नवी पिढी उदयास आल्याचं आपल्या लक्षात येऊन जाईल. ब्रिटिशांनी स्त्री सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचं लक्षात येईल. आता याच प्रयत्नातून ब्रिटिश सरकारने विविध कायदे सुद्धा केले. आता त्यामुळे काय झाले या कायद्यांमुळे, तर सामाजिक स्थित्यंतर घडून आली. स्त्री मुक्ती चळवळीला प्रारंभ झाल्याचं लक्षात येऊन जाईल. विधवांच्या विवाहाला संमती देणारा कायदा 1856 ला केला गेला. 1872 नोंदणी विवाह कायदा, ज्याला आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट संमत करण्यात आला. या कायद्याने प्रथम सिव्हिल मॅरेज उपलब्ध करून दिले. बघा 1938 हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी हक्क, या कायद्याने स्त्रियांचे मालमत्तेतील हक्क वाढवण्यात आले. 1946 मध्ये हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्क सुद्धा काय रे संमत करण्यात आलेला 1946 ला. 1829 ते 1847 पर्यंत स्त्रियांना हक्क देणारे व अन्याय दूर करणारे विविध कायदे सुद्धा या ब्रिटिश राजवटीत मंजूर करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येऊन जाणार आहे. अजून इतर काही मुद्दे दिलेत, ते मुद्दे सुद्धा तुम्ही पाठ्यपुस्तकातून वाचून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल काय, तर राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजाती विवाह कायदा, क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा असेल, घटस्फोटाचा व वारसा हक्काचा कायदा असेल, देवदासी प्रथा असतील, प्रतिबंध कायदा इत्यादी कायदे अंमलात आणले. या मुद्द्याला हायलाइट करण्याचा उद्देश काय आहे, तर आयोग राजर्षी शाहू महाराजांवरती प्रश्न हमखास तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत असतो. शाहू फुले आंबेडकर यांच्याशी निगडीत प्रश्न तुम्हाला हमखास मिळत असतो. बघा पुढे, स्त्रियांवरील क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा हा भारतातील तशा प्रकारचा पहिलाच कायदा होता की जो राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये राबवला होता. इथं दिलंय बघा, हा क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा. बघा अशा प्रकारचे कायदे की ज्या कायद्याने स्त्रियांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले. म्हणजे एकंदरीत ही तिन्ही विधानं कशी असणार आहेत, ऑल करेक्ट असणार आहेत. सो याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. लक्षात आलं का? बघा प्रश्न तुमच्या आगामी एक्झाम साठी खूप महत्वाचे असणार आहेत. मुद्दाम वेळ न घालवता आपण डिरेक्टली प्रश्न आणि लगेच त्याच्या उत्तराकडे जाणार आहोत, जेणेकरून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होईल. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा. पुन्हा एकदा आपल्याला योग्य विधानं निवडायची. अ, ब आणि क अशी 3 विधानं तुम्हाला दिलीत. बघा, महिलांचे विवाह विषयक खटले ही महिला न्यायाधीशापुढे चालवण्यात यावी अशी महिला परिषदेच्या अधिवेशनात 1966 मध्ये मागणी करण्यात आली. पुढे, महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रियांनी समान नागरी कायद्याची मागणी 1960 मध्ये केली आणि महिला हक्क संरक्षण कायद्यासाठी समाजवादी महिला संघटनेने 1970 मध्ये जनजागर केले. एकंदरीत मुद्दे लक्षात आले असतील की महिलांचे जे खटले असतील ते खटले महिला न्यायाधीशापुढे चालवले गेले पाहिजेत, असं 1966 मध्ये झालेल्या महिला परिषदेच्या अधिवेशनात मागणी केली. हे पहिलं विधान. दुसरं विधान सांगतं 1960 मध्ये महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रियांनी समान नागरी कायद्याची मागणी केली आहे आणि महिलांच्या हक्क संरक्षणासाठी तिसरं विधान काय सांगते, जो कायदा आहे त्या कायद्यासाठी समाजवादी महिला संघटनेनं जनजागरण केलं 1970 ला. बघा फक्त क योग्य, फक्त अ व ब योग्य, फक्त ब व क योग्य आणि चौथा पर्याय सांगते फक्त सर्व योग्य. बघा या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काय करूया, आपल्या मुद्द्याकडे जाऊया. आता पुढचा मुद्दा येतो पाठ्यपुस्तकातला की स्त्री मुक्ती चळवळीची वाटचाल. म्हणजे एकंदरीत काय, 1960 नंतर, आता स्वातंत्र्यानंतरचा काही कालखंड दिलाय की ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या सामाजिक स्थिती असेल, या स्थितीशी निगडीत काही मुद्दे आपल्याला पाहायचे. जसं की 1960 नंतर स्त्रियांची चळवळ क्रमशः संघटित होण्याचं आपल्या लक्षात येऊन जाईल. महिलांचे विवाह विषयक खटले हे महिला न्यायाधीशापुढे चालवण्यात यावेत अशी मागणी महिला परिषदेमध्ये 1960 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्रातील मुस्लिम स्त्रियांनी 1966 मध्ये अशा प्रकारची मागणी केली की मुस्लिम स्त्रियांना सुद्धा समान नागरिक हक्क असले पाहिजेत. पुढे महिलांचा हक्क संरक्षण करण्यासाठी समाजवादी महिला संघटने 1970 मध्ये, म्हणजे बऱ्यापैकी दिलेले तिन्ही विधानं सर योग्य आहेतच, सोबत अजून एक डेटा याच्यामध्ये काय झाला दिलेला आहे, तर 1971 मध्ये बघा एका अभ्यास गटाची स्थापना केली होती. कशासाठी, तर भारतातील स्त्रियांचे समाजातील स्थान समजून घेण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने म्हणजे भारत सरकारने 1971 ला अभ्यास गटाची स्थापना केल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय रे, पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व योग्य. बघा हे ज्या पद्धतीने प्रश्न मी फॉर्म केलेत ते प्रश्न तुम्हाला नक्कीच तुमच्या आगामी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आणि कंबाईन संयुक्त गट ब व क च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला महत्वाचे असणार आहेत. चलो आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने अभ्यासा आणि योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, मेक्सिकोमध्ये 1975 आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली. 1975 साली स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 31% जागा राखीव ठेवण्यासाठी 74वी घटना दुरुस्ती इसवी सन 1990 मध्ये करण्यात आली. बघा ही 3 विधानं आहेत आणि यापैकी योग्य विधाने निवडायची. अ व ब योग्य असेल, ब व क असेल, पहिलं तिसरं अ व क असेल की चौथं वरीलपैकी सर्व योग्य. मुद्दा लक्षात आला असेल. आंतरराष्ट्रीय महिला परिषद मेक्सिको 1975 सालीच स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना आणि 74वी घटना दुरुस्ती 1990 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 31% जागा राखीव, अशा प्रकारची 3 विधानं आणि या विधानांच्या संदर्भात आपण मुद्दे पाहूया. बघा, आता इथे तुम्हाला दिसेल पहिलंच सेंटेन्स आहे. बघा, मेक्सिकोमध्ये 1975 आंतरराष्ट्रीय महिला परिषद, बरोबर. आणि त्याच वर्षी 1975 ला स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना, म्हणजे आपल्या प्रश्नातील दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर असणार आहेत. आता या अनुषंगाने काही मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा काय दिलंय. आता हे मुद्दा मी डिटेल्स तुमच्या समोर रीड करणार आहे, जेणेकरून हा मुद्दा तुमच्या लक्षात येऊन जाईल. 1980 मथुरा निकालामुळे देशभर बलात्काराच्या विरोधात लोकमत जागृत झाली. बघा, स्त्रियांची विटंबना करणारी नाटके बंद पडण्यात आली. देह प्रदर्शनाला विरोध करण्यात होऊ लागला. बलात्काराविरोधी नवीन कायदा 1984 मध्ये अस्तित्वात आला. स्त्रियांच्या अश्लील आणि बिभत्स देह प्रदर्शनाला विरोध करणारा अश्लीलता विषयक कायदा सुद्धा 1986 मध्ये अस्तित्वात आला. आणि बघा इथं मुद्दा दिलाय की जे आपलं तिसरं विधान आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के, तर 33%. आणि आपल्या विधानामध्ये किती दिले, 31%. आणि कितवी घटना दुरुस्ती सांगितली, 74वी. पण इथं एक्झॅक्ट किती आहे, 73वी घटना दुरुस्ती 1990 मध्ये करण्यात आली. बघा, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सुद्धा मंजूर केला आहे. एकंदरीत विधानसभा आणि लोकसभेसाठी पंतप्रधान देवेगौडा यांच्या काळात 1996 मध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाचा ठराव मांडला गेला होता, परंतु तो अजूनही बिल पार्लमेंटमध्ये प्रलंबित असल्याचं तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे जर आपण आपल्या प्रश्नाकडे आलो तर पहिली 2 विधानं एक्झॅक्टली बरोबर आहेत. या 31%च्या जागी किती टक्के आहे रे, 33%. याचं उत्तर असलं पाहिजे पर्सेंटेज. आणि तर 74च्या जागी कितवी घटना दुरुस्ती आहे, 73वी घटना दुरुस्ती आहे. हा मुद्दा लक्षात येणं अनिवार्य आहे. म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1, पहिलं अ आणि ब ही 2 विधानं योग्य आहेत. बघा, पटकन पुढच्या प्रश्नावर जाऊया. आता हिंदू कोड बिलाचे 4ही निरनिराळे भाग करून 4 कायदे करण्याची संहिता 1958 ते 59 मध्ये संमत करण्यात आली, ज्याला हिंदू कोड बिल म्हणतात. हा मुद्दाम प्रश्न फॉर्म करण्यामागचा उद्देश असा आहे की या प्रश्नामध्येच काही मुद्दा तुमचा कव्हर झाला पाहिजे आणि राहिलेला मुद्दा त्या प्रश्नामध्ये आला पाहिजे. आता काय दिले, यामध्ये कोणत्या कायद्यांचा समावेश आलेला नाही असं तुम्हाला विचारलं. बघा, हिंदू कोड बिल 1958 ते 59 मध्ये संमत, पण या कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग केले आणि 4 कायद्यांची संहिता तयार केली गेली. या 4 कायद्यांच्या संहितेला आपण हिंदू कोड बिल असं म्हणतो. आता याच्यामध्ये खालीलपैकी हे जे अ ब क ड 4 कायदे दिलेत, त्यापैकी कोणत्या कायद्यांचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही. बघा, अ दिलाय हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा. आता काय करूया, डिरेक्टली बघा ऑप्शन काय दिले, नाहीत, समावेश नाही कायद्याचा. बघा, फक्त ब, फक्त क, फक्त ड, यापैकी नाही. चलो आपण काय करू, पटकन प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया, म्हणजे आपला टाइम वाचेल. बघा काय दिलंय, हिंदू कोड बिल. मुद्दा लक्षात घ्या, 1930 पासून हिंदू कायद्याची पुनर्रचना करण्याची गरज होती आणि त्यासाठी 1941 मध्ये राव समितीने हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण करून हिंदू कोड बिल तयार केले. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे काय झाले, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. भारतीय राज्यघटनेचे कार्य पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा हिंदू कोड बिलाकडे पुन्हा लक्ष दिले, परंतु यावेळेस या कोड बिलाला किंवा हिंदू कोड बिलाला विरोध झाल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा, मुद्दा लक्षात असेल. पुढे बघूया आता काय दिलंय. या बिलामुळे काय होणार होतं, तर हिंदू समाज उद्ध्वस्त होईल अशी भीती तत्कालीन नेत्यांना असेल किंवा समाजातील घटकांना वाटत असेल. हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी आंबेडकरांनी आग्रह धरल्याचं लक्षात येऊन जाईल. पुढे हिंदू कोड बिलाचे 4 निरनिराळे भाग करून 4 कायदे केले, बरोबर का. त्यामध्ये पहिला बघा कोणते ऍक्ट आहेत, हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा, असे 4 कायदे संहिता 55 ते 58 मध्ये संमत झाले. याला हिंदू कोड बिल असं म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत तुमचा मुद्दा लक्षात आला असेल. याच्यामध्ये तुम्हाला यापैकी नाही, कारण की हे चारीच्या चारी या संहितेचा भाग आहेत, बरं का. पुस्तकामध्ये 1955 ते 59 दिले, इथं मी
क्वेश्चन मध्ये 58 ते 59 केले, ते तुम्ही करेक्शन करून घ्या. 1955 ते 59. ओके, हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे हे चारीच्या चारी कायदे, हिंदू विवाह कायदा असेल, हिंदू वारसा कायदा असेल, हिंदू अज्ञान पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा, हे चारही कायदे या हिंदू कोड बिलाचे भाग आहेत किंवा या कायद्याच्या संहितेचे भाग आहेत. मुद्दा लक्षात आला? चलो, आता थोडस पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बघा, पहिलं विधान काय म्हणतं, 1906च्या पोटगी कायद्यानुसार किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड 1976 अन्वये पतीने पत्नीला पोटगी द्यावी अशी तरतूद आहे. बघा, दुसरं विधान म्हणजे 1906च्या पोटगी कायद्यानुसार किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड 1976 अन्वये पतीने पत्नीला पोटगी देणे, स्त्री पुरुष असा भेदभाव नष्ट करून स्त्रीला सासर माहेरच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळवून देणारा कायदा 1966 मध्ये घटस्फोटित पत्नीला पतीकडून, बघा पोटगी घेण्याचं, इथं कोठी झालं, इथं पोटगी लक्षात ठेवा. पोटगी हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. पोटगी घेण्याचा हक्क देणारा कायदा 1967 मध्ये मंजूर केला. आणि चौथं विधान आहे 1961 मध्ये हुंडा विरोधी कायदा मंजूर करण्यात आला. बघा, आता या चार प्रश्नांच्या किंवा चार विधानांच्या अनुषंगाने आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे आणि एकंदरीत या आपल्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकातील कोणता घटक महत्वाचा आहे त्याच्यावरती आपल्याला नजर टाकायची आहे. बघा, एकंदरीत इथं काही मुद्दे तुम्हाला दिले असतील. इथं दिसतंय बघा, 1906चा पोटगी कायद्यानुसार किंवा क्रिमिनल प्रोसिजर 1976 नुसार पतीने पत्नीला पोटगी देणे, म्हणजे पहिलं विधान आपलं बरोबर आहे. सोबतच स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करून स्त्रीला सासरच्या व माहेरच्या संपत्तीचा वारसा हक्क मिळवून देणारा कायदा 1956, म्हणजे एकंदरीत हे आपलं दुसरं विधान इथं चुकतं, इथं 66 दिले. बघा, इथं 66 दिले तर किती आहे, 1956 आहे. मुद्दा लक्षात येतोय? म्हणजे दुसरं विधान आपलं थोडंसं चुकतंय. आता बघा, याच्यामध्ये दिलंय, आता इथं सगळे मुद्दे डिटेलमध्ये डिस्कस केलेत. ते तुम्हाला पुस्तकातून रीड करायचं. जसं की मुलगा अथवा मुलगी दत्तक घेण्याचा हक्क असेल, वृद्ध आईवडिलांना मुला-मुलींकडून स्वतःसाठी पोटगी घेण्याचा अधिकार असेल, तसेच विधवा सुनेला सासरकडून व घटस्फोटित स्त्रीला पतीकडून पोटगी घेण्याचा किंवा पोटगी देण्याचा कायदा असेल, 1956 ला मंजूर केला गेला. मुद्दा लक्षात येतोय? बघा, आता पुढचं विधान काय, 1972 ला अजून एक महत्वाचा कायदा आहे, गर्भपात कायदा. 1984 गर्भजल परीक्षा कायदा असेल, बरं का. 1961 हुंडा विरोधी कायदा मंजूर, परंतु 1984 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. हुंडा देणे किंवा घेणे या प्रकारावर निषिद्ध मांडण्यात आलेलं आहे. एकंदरीत आपल्या प्रश्नाकडे आलो तर पहिलं विधान बरोबर आहे, तिसरं विधान पण बरोबर आहे. बघा, घटस्फोटित 1956च आहे. ओके, म्हणजे एकंदरीत काय, हे विधान सुद्धा आपलं चुकीचं आहे. इथं पण काय पाहिजे, 1956च पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे ही दोन विधानं काय झालीत आपली चुकीची. म्हणजे फक्त याच्यामध्ये काय योग्य आहे, फक्त अ व ड योग्य आहे. मुद्दा लक्षात येतोय, फक्त अ व ड. 1906चा पोटगी, ओके, आणि 1961चा हुंडा विरोधी कायदा. बाकीचे इथले जे साल आहे ते चुकीचे आहेत. 1956 येणं अनिवार्य आहे. चलो, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे, योग्य विधानांचा पर्याय निवडा. ख्रिस्ती मशिनरीने आदिवासींच्या विकासाचे कार्य प्रथम हाती घेऊन त्यांच्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधीजींच्या सूचनेवरून ठक्कर बाप्पांनी भिल्ल जमातीच्या शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी कार्य केले. पुढे तिसरं विधान ठक्कर बाप्पांशीच निगडीत आहे. ठक्कर बाप्पांनी महात्मा गांधीजींना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले, बरं का. म्हणजे ठक्कर बाप्पांनी महात्मा गांधीजींना भिल्लांचे धर्मगुरू संबोधले. चौथं विधान आहे ड, गांधीजींनी देशात 21 संस्था निर्माण करून आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न केले. ही चार विधानं म्हणजे एकंदरीत या प्रश्नांवरून लक्षात आले असेल तुम्हाला, आदिवासींच्या विकासाच्या कार्याशी निगडीत मुद्दे आहेत. बघा, पहिलं अ व ब योग्य, ब व क योग्य, अ ब क पहिली तीन विधानं की वरीलपैकी सर्व, असं इथं आपल्याला ऑप्शन्स मिळालेले आहेत. बघूया, आपण डिरेक्टली आपल्या मुद्द्याकडे जाऊया म्हणजे लक्षात येऊन जाईल. आदिवासींच्या चळवळीचे स्वरूप व वाटचाल, बरं का. आता सुरुवातच दिले, ब्रिटिशांबरोबरच ख्रिस्ती मशिनरी धर्मप्रसारासाठी भारतात आले, हे आपल्याला चांगलंच माहिती. त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याला सुद्धा प्रारंभ केल्याचं लक्षात येऊन जाईल. अज्ञान, दारिद्र्य, बेकारी आणि सामाजिक विकासापासून दूर असलेल्या समाजाला जवळ केले. आणि इथं हा मुद्दा येतोय की ख्रिस्ती मशिनरीने आदिवासींच्या विकासाचे कार्य प्रथम हाती घेऊन त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिलं विधान जे आपलं जे आहे ते योग्य आहे. आता दुसरं विधान इथं लगेच दिलंय, महात्मा गांधीजींच्या सूचनेवरून ठक्कर बाप्पांनी काय केलं, भिल्ल जमातीच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य केलं. म्हणजे एकंदरीत हे आपलं दुसरं विधान सुद्धा कसं असणार आहे, योग्य असणार आहे. बघूया, महात्मा गांधीजींनी ठक्कर बाप्पांना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधलेलं आहे. आणि आपल्या प्रश्नामध्ये आपण काय घेतलंय,
ठक्कर बाप्पांनी गांधीजींना. तर हे चुकतं, हे विधान काय आहे? गांधीजींनी ठक्कर बाप्पांचा उल्लेख भिल्लांचे धर्मगुरू असा केलेला आहे. बघा. आणि चौथं विधान काय आहे? ठक्कर बाप्पांनीच देशामध्ये 21 संस्था स्थापन करून आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न केल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. म्हणजे हे सुद्धा तिसरं विधान सुद्धा चुकतंय. म्हणजे ही दोन विधानं कशी आहेत? चुकतेत. इथं काय पाहिजे? गांधीजींनी ठक्कर बाप्पांचा उल्लेख, भिल्लांचे धर्मगुरू, आणि ठक्कर बाप्पांनीच देशात 21 संस्था स्थापन केल्या. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर काय असलं पाहिजे रे? याचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 1. फक्त पहिली दोन विधानं अ व ब योग्य. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. ठाणे जिल्ह्यातील कोणत्या आदिवासी जमातीबाबत बाळासाहेब खेर यांनी सहानुभूतीपूर्ण कार्य केले? बघा, कातकरी, वारली, काथोडी की ठाकर? बघा, प्रश्न खूप सोपा आहे. या अनुषंगाने काय होईल? ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती राहते हे पण तुमच्या लक्षात येऊन जाईल, की जो हा जॉग्राफीशी टच असणारा सुद्धा क्वेश्चन आहे आणि त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कारण की या ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आदिवासी जमातीच्या काय म्हणतात, आदिवासी जवांच्या शैक्षणिक कार्यासाठी असेल किंवा त्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी असेल, बाळासाहेब खेर यांनी सहानुभूतीपूर्वक कार्य केले असा प्रश्न आहे. बघा, लक्षात येऊन जाईल बाळासाहेब खेर व यांचे आदिवासी यांच्या संदर्भातील कार्य असा मुद्दा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर काय दिले पहिल्याच विधानात? ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीतील जमातीबाबत बघा बाळासाहेब खेर यांनी सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारला. उदाहरणार्थ त्यांनी काय केलं तर जिल्हाधिकारी डी सिमिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या स्थितीची पाहणी करून एक अहवाल त्यांनी सादर केला. इंग्रज राजवटीत सावकार आदिवासींच्या मालकीच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोफत व सक्तीचे शेतीचे काम करून घेत असत. बघा, आणि यासाठी सावकार व आदिवासी यांच्यात करार, ज्याला कबुलायत असं म्हटलं जातं, ही होत असे. बरं आहे का? यासाठी कशासाठी? तर हे सावकार काय करतायत? आदिवासींची जागा लुबाडतायत. त्यासाठी काय होत असतं? सावकार आणि आदिवासी यांच्यामध्ये करार, ज्याला कबुलायत म्हणायचं. म्हणजे एखादी गोष्टीला म्हणजे पैशांची असेल किंवा इतर कोणतीही मदत केली जायची, त्या बदल्यात त्यांची शेतजमीन काढून घेतली जायची आणि मोफत आणि सक्तीने शेतीची कामे करून घेतली जायची या आदिवासी जमातींकडून. त्यामुळे आदिवासींवरती वेगवेगळ्या प्रकारचे हे होणारे अन्याय जे आहेत, अत्याचार जे आहेत, या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना त्या या काय म्हणतात की अन्यायामधून मुक्त करण्यासाठी बाळासाहेब खेर यांनी ठाण्यातील वारली जमातीतील लोकांसाठी सहानुभूतीपूर्वक कार्य केलं किंवा त्यांना या कचाट्यातून सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय झालं रे? पर्याय क्रमांक 2, वारली जमाती. ठाणे जिल्हा, बाळासाहेब खेर यांनी वारली जमातीसाठी प्रयत्न केल्याचं लक्षात येऊन जाईल. बघा, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये जागृती, संघटन आणि हक्कासाठी संघर्ष या पद्धतीने कार्य सुरू केले? बघा, तुम्हाला ऑप्शन्स देतील. शामराव व गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक, अणुताई वाघ, दामोअण्णा टोकेकर. बघा, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न आहे की अजून असे कोण व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी किसान सेवेच्या माध्यमातून वारली समाजासाठीच प्रयत्न केलेत? बघूया, या प्रश्नाकडे जाऊया. सुरुवातच दिली तुम्हाला टायटलमध्ये, शामराव व गोदावरी परुळेकर. बघा, या दोघांनी काय केलंय? किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये जागृती केली आहे, संघटन केलंय आणि हक्कांसाठी संघर्ष करण्याच्या पद्धतीचं कार्य त्यांनी सुरू केले. आता उदाहरणार्थ काय बघा, उंबरगाव तालुक्यातील झरी येथे आदिवासी परिषदेत वेठ बिगारी नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. गोदावरी परुळेकरांनी सभा तळवाडी येथे म्हणजे गोदावरी परुळेकर यांची सभा कुठे होती? तळवाडी येथे होती. त्यांच्या जीवाला धोका आहे अशी खोटी प्रसिद्धी जमीन मालकांनी दिली. त्यामुळे काय झालं? या सभेला 10,000 आदिवासी संघर्षाचे तयारीनेच आलेले होते. बघा, ही जी सभा कुठे होती? तळवाडी येतं. आता या सभेच्या वेळेस गोदावरी परुळेकर यांच्या जीवाला धोका आहे अशी खोटी बातमी तिथल्या जमीन मालकांनी दिली. त्यामुळे तिथं जमा झालेले 10,000 आदिवासी सुद्धा संघर्षाला तयार झाले. यावेळी जमीन मालकांनी पोलिसांना बोलवून गोळीबार केला. ही घटना तळवाडी गोळीबार प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यावरती आयोग हमखास प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. या मुद्द्याला हॅशमार्क करा किंवा स्टार करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट होईल. म्हणजे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक पहिला, शामराव व गोदावरी परुळेकर किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये जागृती, संघटन आणि हक्कासाठी संघर्ष प्रयत्न. पुढे बघा, अजून मुद्दा आहे. खालीलपैकी कोणी बोर्डी व नंतर ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात करून आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या? बघा, हे जे घटक सध्या प्रश्न सुरू आहेत, आयोगाने कधी कधी ऑलरेडी याच्यावरती प्रश्न विचारले झाले. जर तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस केलं असेल तरी हमखास तुम्हाला याच्यावरती प्रश्न मिळालेले असतील. बघा, अणुताई वाघ, ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर की कॉम्रेड चौधरी?
बघा वेळ न घालवता आपण काय करूया, पटकन आपल्या त्या घटकाकडे जाऊया. तर काय उत्तर असणार आहे, ताराबाई मोडक यांनी बोर्डी व नंतर ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात, आदिवासीच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू, गप्पा गोष्टी, प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण, पुरणशाळा प्रयोग. हे बघा, हे मुद्दे तुम्ही स्टार करून ठेवायचे आहेत, कारण की हल्ली आयोग विधानात्मक विधानं देऊन त्याच्यामध्ये हे घटक तुम्हाला देईल आणि त्याच्यावरती प्रश्न विचारेल. त्यामुळे हे महत्वाचं आहे. बघा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार हा घटक खूप महत्वाचा आहे. त्यांनी खूप परिश्रम घेतले. कोणी? ताराबाई मोडक. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 ताराबाई मोडक हे यांनी अंगणवाड्या सुरू केल्या. कोणासाठी? तर आदिवासी मुलांसाठी. कुठं? तर बोर्डी व नंतर ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बरोबर आहे का? आता कोसबाडच्या काय म्हणतात, कोसबाडची पुस्तक सुद्धा त्याच्याशी निगडीत असेल, ते पण पुस्तक तुम्ही रीड करायचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी सगळ्या तुम्ही रीड करायच्या आहेत. आता बघूया खालीलपैकी विधाने कोणाशी संबंधित आहेत असं विचारलं. बघा, त्यांनी ताराबाई मोडक यांच्या सहवासातून प्रेरणा घेतली. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच कोसबाड प्रकल्प असे म्हटले जाते. त्यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे. बघा, मुद्दाम मी पाठीमागच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुद्दाम इथं त्याच पद्धतीने क्वेश्चन फॉर्म करण्याचा प्रयत्न केला किंवा विधान फॉर्म करण्याचा. काय दिले? आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सुद्धा गौरव केलेला आहे. बघा, अणुताई वाघ, दामोअण्णा टोकेकर, पांडुरंग ढवळा साबळे, कॉम्रेड देवजीभाई. बघूया या प्रश्नाच्या अनुषंगाने. बघा, अणुताई वाघ याचं उत्तर असणार आहे. ओके, प्रश्नाचं उत्तर लक्षात येऊन झालं. पर्याय क्रमांक 1 उत्तर डन. आता थोडंसं त्या अनुषंगाने मुद्द्याकडे बघू. बघा, अणुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहवासात होत्या किंवा त्यांच्यासोबत कार्य करत असतील. त्या सहवासामध्ये त्यांना काय, त्यांच्याकडून प्रेरणा त्यांनी घेतली आणि कोसबाडच्या टेकडीवर, बघा, कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी त्यांनी संस्था स्थापन केली. या संस्थेचं काय काम आहे, काय म्हणून नाव दिले त्याला? कोसबाड प्रकल्प. बरोबर का? आता या प्रकल्पाअंतर्गत अणुताई वाघ यांनी काय केलं? आदिवासींच्या शिक्षणासाठी तर प्रयत्न केलेच, पण सोबत पाळणाघरे असतील, बालवाडे असतील, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज. बघा, हा जो मुद्दा आहे, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज, प्रौढ शिक्षण वर्ग, हे काही कीवर्ड्स आहेत. हे कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारच्या शिक्षण संस्था अणुताई वाघ यांनी सुरू केल्या. बघा, अणुताई वाघ यांना भारताने पद्मश्री म्हणून त्यांचा गुणगौरव किंवा त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच बघा, जमनालाल बजाज पुरस्कार, आदर्श शिक्षिका, महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र इत्यादी पुरस्कार सुद्धा अणुताई वाघ यांना मिळालेले आहेत. बघा, त्यांचा लिहिलेला ग्रंथ कोणता? मी आत्ताच तुम्हाला म्हणत होतो, कोसबाडच्या टेकडीवरून. हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, की ज्या ग्रंथामध्ये कोसबाडच्या लोकजीवनाचे वास्तव दर्शन तुम्हाला घडवतो. जेणेकरून हा मुद्दा तुम्ही हायलाईट करायचा आहे आणि आजचं सेशन तुम्ही याच्या नोट्स प्रिपेअर करा. ओके, व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही बघू शकताय. हा मुद्दा महत्वाचा आहे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, विधान कोणाशी निगडीत आहेत असा प्रश्न. पुन्हा एकदा अ, ब, क अशी 3 विधानं. हिंदू सेवा संघाची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले. बीड जिल्ह्यातील डोंगरी येथे सोनदरा गुरुकुल योजना सुरू केली. देवबांध येथे आदिवासी बौद्ध सेवा संघाच्या माध्यमातून आदिवासींची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला. हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. 3 विधानं कोणाशी निगडीत? पहिला पर्याय कॉम्रेड देवजीभाई, दामोअण्णा टोकेकर, पांडुरंग ढवळा साबळे, महादेव गोपाळ कडू. चलो, प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया. मी मुद्दाम थोडंसं फास्ट घेतो जेणेकरून तुमचं रिव्हिजन पटकन होईल. बघा, उत्तरात सुरुवातीलाच उत्तर आहे, दामोअण्णा टोकेकर. काय केलं यांनी? हिंदू सेवा संघाची स्थापना, शैक्षणिक कार्य सुरू, बीड जिल्हा डोंगरी येथे सोनदरा गुरुकुलची योजना, देवबांध येथे आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून आदिवासींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी काय केले? तर प्रयत्न केल्याचं लक्षात येऊन जाईल. पर्याय काय असेल याचं उत्तर? पर्याय क्रमांक 2 दामोअण्णा टोकेकर. हिंदू सेवा संघाची स्थापना, बीडमध्ये डोंगरी येथे सोनदरा गुरुकुल योजना. बघा, हा सोनदरा गुरुकुल योजना हा कीवर्ड लक्षात ठेवून जावा. तुम्हाला दामोअण्णा टोकेकर हे उत्तर नक्कीच क्लिक होऊन जाईल. पुढे बघा, देवबांध येथे आदिवासी बौद्ध संघाच्या माध्यमातून आदिवासींची सर्वांगीण प्रगती. मुद्दा क्लिअर. चलो, पटकन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, खालीलपैकी कोणी जव्हार मध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना करून आदिवासींची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला? बघा, एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही 11वीच्या पाठ्यक्रमातील हा भाग बघणार आहात, त्यामध्ये तुम्हाला खूप डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि याच्यासाठी दुसरा कोणताही रेफरन्स सोर्स तुम्हाला वापरण्याची गरज नाही. फक्त 11वीचं हे इतिहासाचं पुस्तक अभ्यासा, तुमचे सगळे मुद्दे कव्हर होऊन जातील. कारण की याच्यामध्ये आदिवासींची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारे कोण समाज सुधारक आहेत? ओके, आदिवासींची शैक्षणिक सुधारणा करणारे कोण आहेत? हा मुद्दा महत्वाचा आहे. बघा, शैक्षणिक
सुधारणा करणारे कोण असतील, यावरती तुम्ही सामाजिक सुधारणा करणारे कोण आहेत, या घटकावरती तुम्ही सॉर्टिंग करायचं आहे. बघा, ऑप्शन दामोदर टोकेकर, पांडुरंग ढवळा साबळे, बापूराव कृष्णाजी देशमुख, कॉम्रेड देवजीभाई. चलो पुढे जाऊया, या प्रश्नाच्या उत्तराकडे बघूया. तर उत्तर काय, कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी. बघा, रेवजी पांडुरंग चौधरी म्हणजे कॉम्रेड देवजीभाई. आदिवासींसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाचे कार्य म्हणजे सर्वांगीण विकासाचं कार्य यांनी केले. त्यांनी सर्वप्रथम जव्हार संस्थानामधील वेठबिगारी पद्धत बंद करून पहिला विजय प्राप्त केला आणि त्यांनी काय केलं, आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. म्हणजे कॉम्रेड चौधरी किंवा देवजीभाई जर आले तर तुम्ही लक्षात ठेवा, आदिवासींसाठी तिन्ही क्षेत्रात सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक कार्य सुरुवात कशी केली त्यांनी, प्रथम जव्हार संस्थानामधील वेठबिगारी पद्धत बंद केली. हा त्यांचा पहिला विजय होता. दुसरा विजय, त्यांनी आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आश्रमशाळा सुरू करून कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी या समाजातील मुलामुलींना शिक्षण. या ज्या जमातींची नावं दिलीत, ही जमातींची नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. आयोग याच्यावरती प्रश्न हमखास विचारतं. कोकणी, वारली, ठाकूर आणि कातकरी. बघा, जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना करून आदिवासींची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. तसेच तलासरीच्या वनवासी विद्यार्थी प्रकल्पाद्वारे आदिवासींचा विकास करण्याचा प्रयत्न. एकंदरीत सर्व मुद्दे तुमच्या समोर आहेत. व्यवस्थित रीड करा, याच्या नोट्स बनवा. मी हे सेशन किंवा ही सिरीज घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की आगामी राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. याचं उत्तर आहे कॉम्रेड देवजीभाई. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आदिवासी लोकांना नोकऱ्यात सामावून घ्यावे, त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशी मागणी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. ओके, थोडंसं इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कोण आहेत, बाळासाहेब खेर यांच्याकडे. हे कोण होते, मुख्यमंत्री तत्कालीन. कोणी केली, बघा, पांडुरंग ढवळा साबळे, बापूराव कृष्णाजी देशमुख, मारुती शिमराव बांडे की डॉक्टर रामराव वाडवे. मुद्दा लक्षात आला. आदिवासींसाठी, आदिवासी लोकांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे केली. कोणी केली, तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडून जाईल, पांडुरंग ढवळा साबळे. पर्याय क्रमांक 1 उत्तर लक्षात आलं. थोडंसं पांडुरंग ढवळा साबळे यांनी आदिवासींसाठी काय केले ते बघूया. बघा, पांडुरंग ढवळा साबळे सुद्धा खूप IMP समाज सुधारक आहेत आदिवासींच्या किंवा या जमातींच्या प्रगतीसाठी. बघा, 1951 मध्ये त्यांनी ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना. लक्षात ठेवा, ओम असं वेगळाच उल्लेख कोणाचा असणार आहे, पांडुरंग ढवळा साबळे. कारण की ओम असं नाव कोणत्याही संस्थेला कोणीच दिलेलं नाही, लक्षात ठेवा. ही संस्था स्थापन करून मुंबई येथील सिमेंट कंपनीतील कामगार व मुलुंड येथील आदिवासी यांना त्यांनी एकत्र आणले आणि आदिवासी लोकांना नोकऱ्यात सामावून घ्यावे, त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशी मागणी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे त्यांनी केली. हा मुद्दा लक्षात आला. आता बघा, आदिवासी सेवा मंडळ स्थापन केलं. बघा, या सर्व संस्था तुम्ही बायफर्गेट केला. समाज सुधारकांचं नाव त्यांच्यासमोर त्या संस्था लिहून काढा, म्हणजे लक्षात येऊन जाईल. आता ही जी आदिवासी सेवा मंडळ संस्था स्थापन केली, या संस्थेमार्फत त्यांनी आदिवासींच्या मुलांसाठी रात्रशाळा सुरू केलीत. पुढे बघा, आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना सुद्धा त्यांनी स्थापन केली. ही संघटना सुद्धा त्यांनी स्थापन केल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. एकंदरीत मुद्दा लक्षात येतोय. आणि त्याच्यासोबतच त्यांनी ही जी संघटना आहे, आदिवासी कल्याण केंद्र, सामाजिक व आर्थिक जागृती, लक्षात ठेवा, सामाजिक व आर्थिक जागृती. शैक्षणिकसाठी कोणते असेल, आदिवासी सेवा मंडळ. आणि सामाजिक व आर्थिकसाठी कोणती, आदिवासी कल्याण केंद्र. हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. चलो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कोणाविषयी विधान आहे हे ओळखायचं आहे. पुढे पहिलं विधान, आदिवासींच्या पारंपरिक जीवन व शेती व्यवसायात बदल घडवण्याचा प्रयत्न, त्यांच्या भूमिकेमुळेच अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यात यश, विविध सहकारी संस्था स्थापन करून आदिवासींचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न. बघा, मुद्दे लक्षात आले असतील. पर्याय बघा, महादेव गोपाळ कडू, बापूराव कृष्णाजी देशमुख, मारुती शिवराम बांडे. आणि बघा, चौथ्या आहेत श्रीमंत राजे विश्वेश्वरराव धर्मराव अत्राम महाराज. बघूया नेमकं कोण आहेत की ज्यांनी आदिवासींची किंवा अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. बघा, उत्तर काय तुम्हाला, बापूराव कृष्णाजी देशमुख. बघा, कृष्णाजी देशमुख यांनी आदिवासींच्या पारंपरिक जीवन व शेती व्यवसायात बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. आदिवासी समाजातील भगत आणि त्यांच्या बंधुगिरीवर सर्वप्रथम आवाज उठवण्याचं कार्य कोणी केलंय, तर बापूराव कृष्णाजी देशमुख यांनी केल्याचं तुमच्या लक्षात येणार आहे. हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि हायलाइट करा. पुढे बघा, समाजातील अनिष्ट प्रथा असतील, हुंडा पद्धत असेल, दारू व तंबाखूचे व्यसन इत्यादी प्रथेविरुद्ध सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुद्धा
देशमुख, बापूराव देशमुख यांनी केली. आदिवासींच्या पाड्यापर्यंत रस्ते, पाणी पुरवठा इत्यादी विकास कामं केली आहेत त्यांनी. विविध सहकारी संस्था स्थापन करून आदिवासींचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न. आता सहकारी संस्था कोणासाठी? तर आदिवासींसाठी. हा मुद्दा आला तर लगेच तुम्ही कोण जायचं? बापूराव देशमुख हा उत्तर टिक करायचं. पुढे बघा, त्यांच्या या कार्यामुळेच आदिवासी समाजामध्ये प्रबोधन होऊन संघटना स्थापनेची ऊर्जा महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यांच्या या भूमिकेमुळेच अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यास सुद्धा यश आलंय. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं. पर्याय क्रमांक 2 बापूराव कृष्णाजी देशमुख की यांनी जे आदिवासींसाठी कार्य केलं, या त्यांच्या भूमिकेतूनच काय रे, अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यात यश. मुद्दा लक्षात आला. आणि अजून एक महत्वाचं कोणतं सेंटेन्स? हे सहकारी संस्था स्थापून आदिवासींचा आर्थिक विकास. बघा, सरकारी नोकऱ्यांमध्ये आदिवासींना जागा दिली पाहिजे अशा मताचे समाजसुधारक कोण आहेत? तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून सहकारी संस्था स्थापन करणारे कोण आहेत? अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करणारे कोण आहेत? याच्याशी निगडीत मुद्दे हे लक्षात ठेवा, कारण असेच प्रश्न आयोग विचारत असतं. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. आदिवासी समाजातील अनेक लोकांच्या आश्रयाचे, विचार मंत्राचे आणि अनेक तरुणांच्या कर्तबगारीला वाव देणारे. थोडस इथं स्पेलिंग मिस्टेक झाली, फक्त इथं लक्षात काय ठेवायचं आहे? कर्तबगारी. बघा, कर्तबगारी. क्लिअर? देणारे महत्वाचे आशास्थान, बरोबर का, म्हणून कोणाला ओळखलं जातं? म्हणजे काय? आदिवासी समाजातील जे लोक आहेत त्या लोकांचे त्यांच्या लोकांच्या आश्रयांचे किंवा त्यांचे विचाराचे, त्यांच्या मंत्र म्हणजे विचाराचं मंच असणारे, मंत्र नाही तर मंचाचे आणि अनेक तरुणांच्या कर्तव्याला वाव देणारे आशयस्थान कोण आहेत? बघा, महादेव गोपाळ कडू, मारुती शिवराम बांडे, बापूराव कृष्णाजी देशमुख की रामराव वाडिवे. मुद्दा लक्षात असेल. म्हणजे आदिवासी समाजातील लोकांसाठी हक्काचं ठिकाण की जिथं जाऊन ते काय करायचे? त्यांच्यासमोर आपले विचार मांडायचे, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून घ्यायचे आणि ते म्हणजे तरुणांच्या कर्तबगारीला वाव देणारं व्यक्तिमत्व कोणतं? असा प्रश्न विचारला. बघा, मारुती शिवराम बांडे. आदिवासी समाजातील अनेक लोकांच्या आश्रयाचे, विचार मंथनाचे व अनेक तरुणांच्या कर्तबगारीला वाव देणारे महत्वाचे असलेले स्थान म्हणजे मारुती शिवराम बांडे. आश्रयस्थान हा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. आदिवासी समाजासाठी आश्रयस्थान कोण आहेत? मारुती शिवराम बांडे. देवाचं नाव आहे मारुती, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा मारुती शिवराम बांडे आश्रयस्थान. बघा, या आदिवासी समाजातील लोकांना आश्रय देणे, आर्थिक मदत करणे, त्यांचे मनोबल वाढवणे, समाजामध्ये जनजागृती व संघटन करण्याचं कार्य मारुती बांडे यांनी केल्याचं लक्षात येऊन जाईल. म्हणजे उत्तर काय झालं याचं? पर्याय क्रमांक 2 मारुती शिवराम बांडे. चलो पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणी आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापनेसोबत बालमंदिर असेल, प्रौढ शिक्षण वाचनालय सुरू करून आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची व वाचनाची आवड निर्माण केली? बघा, महादेव गोपाळ कडू, मारुती शिवराम बांडे, बापूराव कृष्णाजी देशमुख की डॉक्टर रामराव वाडिवे. जर ऑप्शन जर नीट पाहिले तर आतापर्यंत 2 मारुती बांडे आणि बापूराव देशमुख हे झालेत. आता बघू यातले राहिलेल्या दोघांपैकी कोणाचं उत्तर असेल? तर कोण आहे त्याचं? डॉक्टर वाडिवे यांनी आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना, बालमंदिर, प्रौढ शिक्षण वाचनालय सुरू करून आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची व वाचनाची आवड. आता वाचन हा शब्द पहिल्यांदाच आल्याचं लक्षात येऊन जाईल आणि वाचनालयाचा उल्लेख त्यामुळे काय आहे? वाडिवे, वापर वाडिवे, वापर वाचन, वापर वाचनालय. एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला उत्तर लगेच मिळून जाईल. प्रश्नाचं उत्तर काय झालं? डॉक्टर रामराव वाडिवे. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी गोंडवाना या नियतकालिकाच्या संपादकत्वाची धुरा सांभाळून आदिवासींमध्ये जागृती केली? आता बघा, नियतकालिकाचे संपादक आहेत कोणत्या? तर गोंडवाना. लगेच बघा इकडे या. डॉक्टर रामराव वाडिवे, श्रीमंतराजे विश्वेश्वरराव धर्मराव अत्राम महाराज, बाबूराव नारायण मडावी की सुखदेव बाबूराव उईके. बघा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्याला हायलाइट करा. IMP असं टायटल देऊन ठेवायला. IMP. चलो बघूया या प्रश्नाचं उत्तर काय? श्रीमंत राजे विश्वेश्वरराव धर्मराव अत्राम महाराज, बरं का, यांनी राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना केली, आदिवासी सेवा मंडळ सुरू केले आणि गोंडवाना या नियतकालिकेच्या संपादकत्वाची धुरा सांभाळून आदिवासींमध्ये जनजागृती केली किंवा जागृती घडवून आणली. अल्प बचत असेल, कुटुंब नियोजन असेल, व्यसनमुक्ती, पर्यावरण, समता, बंधुता, स्वातंत्र्य, बंधुप्रेम इत्यादींमध्ये त्यांनी मोलाचं कार्य केले. कोणी? अत्राम महाराज. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव धर्मराव अत्राम महाराज. म्हणजे मुद्दा लक्षात आला. पर्याय क्रमांक 2 गोंडवाना नियतकालिकेचे संपादकत्व आणि त्याच्यामधून त्यांनी आदिवासींमध्ये जागृती घडवून आणली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी आदिवासी विकास महामंडळ? बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे. अखिल भारतीय आदिवासी परिषदेशी निगडीत कोण आहे? आदिवासी विकास महामंडळाशी निगडीत कोण आहेत? हे मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. काही कीवर्ड्स आहेत. महामंडळ, विकास महामंडळ. कुणी भूमिका? बघा, बाबुराव नारायण माडवी, गोविंद मेघाजी गारे, रामचंद्र चिमाजी जंगले,
तुकाराम शिवराम धांडे. बघूया या प्रश्नाचं उत्तर. हे फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचं, विकास महामंडळ म्हणते बरं का. चलो, तर काय याचं उत्तर असणार आहे बाबूराव नारायणराव मडावी. चलो, काय दिले, यांनी आदिवासी विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले. या आदिवासी समाजाला संघटित व जागृत करण्याचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढा सुरू केला. या कार्यासाठी त्यांनी वेगवेगळे मेळावे आयोजित केले. बघा, मेळावे हा वेगळा शब्द आलाय. मेळावे अरेंज केले किंवा त्यामध्ये विविध संस्था त्यांनी स्थापन केलेत. ओके, लक्षात आलं मुद्दा. मेळावे एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा, त्यांनी आदिवासींच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचा पायाभक्कम केला. आदिवासी विकास महामंडळाची स्थापना, बरं आहे का. आणि या स्थापनेमध्ये मडावी यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मग आदिवासींना रास्त सवलती मिळाव्यात, आरक्षणाची व्यवस्था, बघा आरक्षण हा सुद्धा मुद्दा मडावींशी निगडीत आहे. विधानसभेत आदिवासींना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केलाय. व्हेरी IMP याला हायलाइट करा, बरं का, याला हायलाइट करा. मुद्दे काय आले, मडावी पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. बघा, तुम्हाला त्या मुद्द्याकडे घेऊन जाण्याचं कार्य माझं आहे. आता बाकी स्टडी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. बघा, महादेव गोपाळ कडू मगाचपासून खूप वेळा ऑप्शन मध्ये येतात. बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना केली, म्हणजे ऑब्व्हियस आहे, संस्था म्हणजे अनेक वचन, एकापेक्षा जास्त संस्था यांनी स्थापन केल्या असतात. बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण प्रसारक मंडळ, बी आदिवासी समाजोन्नती संघ, आदिवासी सेवा मंडळ, आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र. बघूया, फक्त अ बरोबर, फक्त अ व ब, फक्त अ ब क की वरील सर्व. चलो, प्रश्नाकडे या. महादेव गोपाळ कडू, बघा, ठाणे जिल्ह्यात प्रशिक्षण प्रसारक मंडळ, तसेच आदिवासी समाजोन्नती संघाची स्थापना. म्हणजे एकंदरीत मुद्दा काय झाला, ठाणे आणि आदिवासी समाजोन्नती, बघा समाजोन्नती संघाची स्थापना. म्हणजे मुद्दा कुठं आला, अ व ब योग्य, पर्याय क्रमांक 2. बाकीच्या घटक याच्यामध्ये येणार नाहीत. आदिवासी सेवा मंडळ कोणी स्थापन केला हे आपण पाठीमागच्या प्रश्नांमध्ये आणि ती प्रश्नांची उत्तर अभ्यासताना पाहिलेलं आहे. बघा, एकंदरीत आजचं सेशनाचे हे क्वेश्चन्स इथं संपतात, बरं का. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं, मुद्दा मी या वेळी घेतोय तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघण्यापेक्षा कमी वेळामध्ये कम्प्लीट टॉपिक होतोय तो पूर्ण, आणि त्याच्या नोट्स पण तुम्हाला काढणं अनिवार्य होतंय, म्हणजे व्यवस्थित इझी जाते. म्हणून हा सगळा अट्टाहास आहे. बघा, सर्वोदय अकॅडमीचं ऍप प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, वेगवेगळे चॅनल्स आहेत. त्या चॅनल्सला जॉईन करण्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. राज्यसेवेसाठी थोडाच कालावधी राहिलाय, बट होप सो तुम्हाला या इतिहासाची जी सध्याची सिरीज सुरू आहे या सिरीजचा तुम्हाला नक्कीच आवर्जून फायदा होईल. बघा, जे विद्यार्थी नंतर बघत असतील, लाईव्ह बघत असतील, त्यांनी आवर्जून मला कमेंट करायला विसरू नका, कारण की मी हा उपक्रम तुमच्यासाठी राबवतोय, तर तुम्ही एक साधी मला कमेंट करून मला प्रोत्साहन देऊ शकता, बरं का. आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये सर्वोदय अकॅडमी सदैव तुमच्या सोबत असणार आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, ही फेज आहे. आता याच फेजमध्ये स्टडी करा, कारण की पुढच्या वर्षीपासून 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होतोय, की जो UPSCच्या धर्तीवरती असणार आहे. प्रिलिम्स तुमची MCQ मध्ये असेल, पण तुमची मेन्स थेरॉटिकल असेल, तिथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं डिस्क्रिप्शन मध्ये लिहावी लागणार आहेत. चला, वेळ न घालवता मी इथंच सेशन थांबवतो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये 11वीचा इतिहास जुनं पाठ्यक्रमाचा भाग 16 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.